नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आश्रमातून घरी आलेला असतो. परंतु सायली शिवाय काही अर्जुनला करमत नसतं. अर्जुनला सायलीची आठवण येत असते आणि त्याला झोपही लागत नसते. सायली सोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे गोड क्षण अर्जुनला आठवत असतात. अर्जुनला सायली शिवाय काही करमत नाही आणि म्हणूनच सायलीशी बोलण्यासाठी अर्जुन फोन करायला घेतो. पण सायली काही फोन उचलत नसते. अर्जुन म्हणतो, बायको अग फोन उचल ना, मला बोलायचं, तुझ्याशी झोपली असेल का? पण काय करू बायको, अगं प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे ना, मला तुझ्याशिवाय नाही करावत. पण आता सायली झोपलेली असते आणि अर्जुनकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. अर्जुन म्हणतो, काय करू, सकाळ कधी होतीय आणि कधी एकदा मी माझ्या बायकोला जाऊन भेटतोय, तिच्याशी बोलतोय, असं झालंय. असं म्हणत अर्जुन त्याच्या मोबाईल मधील सायलीचा फोटो पाहतो आणि म्हणतो, मिस यू बायको. आणि त्यानंतर मोबाईल मधील फोटो पाहतच तो झोपण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अस्मिता अजूनही झोपलेली नसते. ती आता सर्च करत असते की कुठे आपल्या मुलासाठी न्यानी मिळते का. अस्मिता म्हणते, या वेबसाईटवर न्यानी दिसतायत, इथे बघू का, असं म्हणत आता अस्मिता सर्च करत असते. आणि त्याचवेळी अश्विन आपल्यासाठी आणि अस्मितासाठी गरमागरम कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या गरमागरम कॉफी. अस्मिता म्हणते, अश्विन, अरे तू अजून झोपला नाहीयेस का? अश्विन म्हणतो, नाही, काय आहे ना अस्मिताई, आज मला ना झोपच येत नव्हती, काय करावं काहीच कळत नव्हतं. विचार केला की कॉफी प्यावी का, बघितलं तर तुझ्या रूमची लाईट तर ऑन होती. मग म्हटलं, चला दोघांसाठीही कॉफी बनवूयात आणि दोघांनी मिळून एकत्रच कॉफी एन्जॉय करूयात. म्हणून मी तुझ्यासाठी आणि यासाठी कॉफी घेऊन इथे चालो आहे. तर अस्मिता अश्विनला म्हणते की बरं झालं तू कॉफी घेऊन आलास, खरं तर मला कॉफीची गरजच होती. अश्विन म्हणतो, वाह, मग मला कसं कळालं आणि काय इतक्या उशिरापर्यंत तुला काम करावं लागतं का? अस्मिता म्हणते, नाही अश्विन, अरे हे ऑफिसच काम नाही करत आहे, मी स्मिथसाठी न्यानी शोधायची आहे ना, मग तीच वेबसाईटवर सर्च करते. आता मात्र अश्विनला धक्काच बसतो. इतकं सगळं समजावूनही अस्मिताच्या डोक्यातून हे वेळ मात्र काही गेलेलं नसतं. तर अश्विन अस्मिताला म्हणतो, म्हणजे स्मितला सांभाळायला न्यानी ठेवायची, हे तर तुझ्या डोक्यातून अजूनही गेलं नाहीये ना? अस्मिताई, खरं तर मला असं वाटते की तू खूप घाई करतेस. तुला असं वाटत नाही का की या सगळ्यासाठी तू खूप घाई करतेस? तर अस्मिता म्हणते, नाही अश्विन, अरे मला ऑफिसमध्ये खूप काम असते आणि खरं तर ऑफिसमध्ये माझं लक्षही लागत नाही, कारण मला स्मितची काळजी वाटत असते आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी एक न्यानी शोधत आहे. तर अश्विन म्हणतो, अगं पण मम्मा त्याला सांभाळते ना आणि अगदी व्यवस्थित सांभाळते. अस्मिता म्हणते, म्हणूनच तर मला भीती वाटते, कारण मम्माला हे सगळं काही जमेल का? तर अश्विन म्हणतो, अगं पण त्याच मम्माने आपल्या तिघांना लहानाचं मोठं केले, तिनेच तर आपल्याला सांभाळले ना. तर अस्मिता म्हणते, हो अश्विन, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता या वयात मम्माला ही सगळी धावपळ जमणार आहे का? तसंही सायली ही घरी नसते, मग सगळा भार मी मम्मावरच द्यायचा आहे का? मला सगळा भार मम्मावर द्यायचा नाहीये. तर अश्विन म्हणतो, अस्मिताई, मी तुला एक सांगू का, एक डॉक्टर म्हणून मलाही असंच वाटते की एक लहान मुलाने म्हणजे स्मितने आपल्या आईजवळ किंवा आजीजवळ असावं, त्यांच्या मायेच्या कुशीतच त्याने लहानाचं मोठं व्हावंस. मिता म्हणते, मला जर शक्य असतं ना तर मी स्मितकडे थांबली असती, मी जॉब केलाच नसता, पण परिस्थितीच अशी आली आहे की मला जॉब करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि या सगळ्याचा भार मला मम्मावर द्यायचा नाहीये. मला एवढंच वाटतं की स्मिथला सांभाळण्यासाठी कोणीतरी सक्षम व्यक्ती इथे असावं. तर अश्विन म्हणतो, तू बोलतेस ते मला सगळं काही पटते, पण मम्मा त्याच्याकडे भार म्हणून बघतच नाहीये. अस्मिताई, हे बघ, मला तरी असं वाटते की तू मम्माला थोडा वेळ द्यावास आणि स्वतःसाठी सुद्धा काही वेळ घ्यावास, थोडा वेळ होऊ जाऊ देत आणि
मग या सगळ्या गोष्टींचा निर्णय घे ना. तू या सगळ्यासाठी एवढी ही का करतीयस? सगळं काही ठीक होईल, नको काळजी करूस. तू तर अस्मिता अश्विनला म्हणते, खरंच सगळं ठीक होईल ना? अश्विन म्हणतो, हो नक्की 100, सगळं काही ठीक होईल. आता हे जे काही विचार आहेत ना ते डोक्यातून काढून टाक आणि कॉफी घे बरं आता, असं म्हणत अश्विनने पुन्हा एकदा अस्मिताला समजावलेलं असतं आणि दोघंही कॉफी एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया शिंदे म्हणून आलेल्या व्यक्तीला म्हणते, अरे शिंदे, तुला इन्स्पेक्टर म्हणून काम करायला जमेल ना? तर शिंदे म्हणतात, हो जमेल की जमणार नाही कशाला? अहो माझा जर खिसा गरम होणार असेल तर इन्स्पेक्टरच काय, रस्त्यावरच्या भिकायाच काम करायला सुद्धा मला जमणार आहे. तर नागराज शिंदेला म्हणतो, गप्प बस, जास्तीचा शहाणपणा करू नकोस, असं म्हणत आता नागराज प्रियाला म्हणतो, जास्तीचा शहाणपणा करतोय हा, ओव्हर स्मार्टपणा दाखवतोय. आणि हे अशी माणस आपण त्या आश्रमात पाठवणार आहोत का प्रिया? तुला कळतं का हा सचिन कोणाकोणाला घेऊन येतोय आणि त्यांना अशा माणसांना आपण आश्रमात पाठवणार आहोत का प्रिया? हा सगळा तुला खेळ वाटतोय का? तर प्रिया म्हणते, हो का, पण हे सगळं काही करायची वेळ येऊ नये यासाठी इन्स्पेक्टर झुमाळ यांना तुम्ही इथे बोलावला होता ना? पण ते आले का नाही ना आयत्यावेळी? त्यांनी नकार दिलाच ना? सचिन म्हणतो, आयत्यावेळी हात वर केलेत त्यांनी. आणि नागराज अंकल, तो काय बोललाय हे आठवते ना आता? त्या सगळ्यांनाच इन्स्पेक्टर धुमाळ यांचं बोलणं आठवतं, कारण ज्यावेळी इन्स्पेक्टर धुमाळ प्रियाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात आणि त्यावेळी प्रियाने तिचा प्लॅन ज्यावेळी इन्स्पेक्टर धुमाळ यांना सांगितलेला असतो, त्यावेळी मात्र इन्स्पेक्टर धुमाळ यांनी सचिन समोर हात जोडलेले असतात आणि म्हणतात, नाही सचिन साहेब, हे काम मी नाही करू शकत, कारण हे जर मी काम केलं तर माझी नोकरी जाईल, मी सस्पेंड होईल. आणि मी फक्त सस्पेंड होणार नाही तर माझ्यावर केस देखील होईल आणि अशा या मोठ्या गुन्ह्यामध्ये मला अडकायचं नाही. त्यावेळी नागराज त्यांच्यावर चिडलेला असतो आणि असतो, अरे काय बोलतोयस तू, कळते का तुला? तर सचिन इन्स्पेक्टर धुमाळ यांना म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ, तुम्ही काय म्हणाला होतात? आम्ही जे काम सांगू ते करू हो ना? तर इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात की हो, मी म्हणालो होतो की तुम्ही जे काम सांगाल ते मी करेन, पण त्यावेळी मला वाटलं होतं की फक्त एक जुना FIR बनवायचा आहे, परंतु आता तुम्ही जो काही सापळा रचलाय या सगळ्यामध्ये मला अडकायचं नाहीये, मला माझ्या वर्दीशी बेईमानी नाही करायचंय, त्यामुळे प्लीज मला इथून जाऊ द्या. तर प्रिया त्यांना म्हणते की तू जर आमचं काम केलं तर तू किती मालामाल होऊ शकतो हे तर तुला माहीत असेलच ना? तर इन्स्पेक्टर धुमाळ प्रियाला म्हणतात की हो, या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे, पण आता तुम्ही जरी मला पैशांची आंघोळ घातली तरी सुद्धा मी या कामासाठी तयार होणार नाही आणि हे काम मला जमणारही नाही. आणि शहाणे असाल ना तर तुम्ही सुद्धा ही असली काम करणार नाहीत, कारण असं काहीतरी करू नका की ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा पकडले जाल. आता मात्र प्रिया इन्स्पेक्टर धुमाळवर चिडते आणि म्हणू लागते, जेवढं सांगितलं ना तेवढंच काम करायचं, उगाच मला न्याय शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर आम्हाला मदत करायची नसेल तर स्वतःच तोंड मात्र बंद ठेवायचं. तर इन्स्पेक्टर धुमाळ घाबरलेले असतात आणि ते म्हणतात, हो मी कोणाला काही सांगणार नाही, पण प्लीज मॅडम मला इथून जाऊ द्या. असं म्हणत इन्स्पेक्टर धुमाळ प्लीज रच्या पाया पडतात आणि प्रियाला विनंती करू लागतात की प्लीज मला इथून जाऊ द्या. तर त्यावेळी नागराज इन्स्पेक्टर धुमाळ यांना म्हणतो की याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला तोंडगा. तुला कळतं का तू काय करतोयस? अरे या सगळ्यांना अगदी विश्वासाने मी तुझं नाव सुचवलं का तर तुझ्यावर विश्वास होता, पण तू तर आता नकार देतोयस, तोंडावर विश्वासघात करतोयस. तुला कळतं का? तर इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात की हो, मला सगळं काही कळतं, पण मला या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये. आता प्रिया सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणते, ठीक आहे, तसंही तुझ्या मनाविरुद्ध मी तुला हे काम करायला सांगणार नाही, कारण सायली
अर्जुन समोर जाणारी व्यक्ती ही कॉन्फिडन्स असणारी हवी आणि तुझ्यामध्ये मला तो कॉन्फिडन्स दिसतच नाहीये. पण इन्स्पेक्टर धुमाळ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा प्लॅन तू जर कुठे बाहेर जाऊन सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर अख्खं खानदान संपवेन मी तुझं. आणि तसंही ऑलरेडी मी जेलमध्येच आहे, त्यामुळे शिक्षेची भीती वाटत नाहीय मला. तर इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात, नाही, मी कोणाला काही सांगणार नाही, पण प्लीज प्लीज मॅडम मला जाऊ द्यात आता. प्रिया चिडते आणि म्हणते, निघ आत्ताच्या आता इथून निघायचं. इन्स्पेक्टर धुमाळ तिथून निघून जातात. आता सचिन नागराजला म्हणतो, काय नागराज अंकल, कसला माणूस शोधून दाखवलात तुम्ही? तर नागराज म्हणतो, खरंच खूप उपयोगी माणूस होता, पण तुम्ही आता त्याला जायला दिलात. आणि आता जर त्याने आपला प्लॅन कोणाला सांगितला तर तो जर कोणासमोर पचकला तर प्रिया म्हणते, पण त्याला अडकवण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण हा माणूस काहीच उपयोगाचा नाहीये. तो जर सायली अर्जुन समोर घाबरत घाबरत बोलला असताना तर आपला हाही प्लॅन फिसकटलाच असता. तर सचिन म्हणतो, मग आता आपण आपला प्लॅन पुढे कसा नेणार आहोत? तर नागराज म्हणतो, कॅन्सल प्लॅन, कारण आता आपल्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आणि मला खात्री आहे की आता आपला प्लॅन वर्क होऊ शकणार नाही. तर त्यावेळी प्रिया चिडते आणि म्हणू लागला, ते प्लॅन कॅन्सल होणार नाही. तर सचिन म्हणतो, नक्की प्रिया तुला काय म्हणायचं आहे? तर प्रिया म्हणते, सचिन आता तूच काम करणार आहेस आणि तू असा एखादा व्यक्ती शोध की जो आपण सायली अर्जुन समोर पाठवू शकतो. सायली अर्जुन समोर तो अगदी कॉन्फिडन्सली बोलू शकतो, त्याला कोणाचीच भीती वाटणार नाही आणि खराखुरा इन्स्पेक्टरही वाटेल. तर नागराज प्रियाला म्हणतो, प्रिया तुझं डोकं जाग्यावर आहे का? तुझं डोकं फिरल्यासारखी का बघतेस? तू काय बोलतेस? तुला तरी कळतं का? तर प्रिया म्हणते, हो मला कळते, पण आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, कारण या सगळ्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर नसेल तर आपलं काम होणार नाही. तर सचिन म्हणतो, परंतु त्या माणसाकडून आपल्याला खूप तयारी करून घ्यावी लागेल. तर प्रिया म्हणते, सचिन हे मला माहीत नाही, असं तुला वाटते का? मी स्वतः त्याची सगळी तयारी करून घेईन, पण काही झालं तरी आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. आता हा सगळा प्रसंग नागराजला आठवतो. प्रिया या सगळ्या प्रसंगाची नागराजला आठवण करून देताच नागराज म्हणतो, ठीक आहे, झालं ते झालं, पण या सगळ्यासाठी या शिंदेला तिथे पाठवायचंय का? सायली अर्जुनच्या समोर? प्रिया तुला कळतं का? हा जर खोटा इन्स्पेक्टर म्हणून सायली अर्जुनच्या समोर आश्रमात गेला ना तर हा पकडला जाईल. तर प्रिया म्हणते की हे पकडले जाणार नाहीत, याची जबाबदारी माझी, आणि मला चांगलाच अंदाज आहे की आश्रमात यांना काय काय प्रश्न, कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. मी तुम्हा दोघांना असं तयार करेन की आपण केलेल्या या नाटकाला सायली अर्जुन कन्फर्म बोलतील. आता मात्र प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं की कुसुमताई म्हणतात, अरे काय चाललंय? तुम्हा सगळ्यांचं पटापट चहा पिऊन घ्या, आंघोळीसुद्धा बाकी आहे, तुमच्या अजून आंघोळीसुद्धा झाल्या नाहीयेत. आता आश्रमातील सगळीच मुलं चहा पिण्यासाठी एकत्र बसलेली असतात आणि इथे सायली छोट्या गौरीला दूध भरवत असते आणि म्हणू लागते, मधुभाऊ आता मी तिला दूध भरवलंच आहे आणि थोड्या वेळासाठी मी खरी जाऊन येते, हिच दूध पिऊन झालं की मग खरी जाते. मधुभाऊ म्हणतात, काही हरकत नाही. सायली म्हणते, मी थोड्या वेळासाठी जाऊन परत लगेच येते. तर त्यावेळी गौरी सायलीला विचारते, आता तू जाणार आहेस? तर सायली म्हणते, हो बाळा, थोड्या वेळासाठी जाणार, मी थोड्या वेळानंतर परत येईनच. तर त्यावेळी आता मानसी सायलीला म्हणते, परंतु सायली ताई, जर गौरी तू घरी गेल्यानंतर परत रडली तर सायली म्हणते, काही हरकत नाही, मी लगेच येईन ना, आणि तोपर्यंत मानसी, तू आहेसच ना तिला सांभाळायला, तू लक्ष देशील ना तिच्याकडे? तर मानसी म्हणते, हो. तर सायली म्हणते, गौरी बाळा, मस्ती करायची नाही, हा या मानसी ताईसोबत आणि या बाकी सगळ्या ताई दादांसोबत शांतपणे खेळायचं
आणि हो अजिबात रडायचं नाही, मी जाणार आणि लगेच येणार असं म्हणत सायली आता गौरीला समजावत असते. आणि त्याचवेळी सरप्राईज म्हणून अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. भल्या मोठ्या बॉक्समधून अर्जुनने आश्रमातील सगळ्या मुलांसाठी खाऊ आणलेलं असतं आणि बलून्सही आणलेले असतात. अर्जुन म्हणतो, हे घ्या तुम्हा सगळ्यांसाठी. तर सायली म्हणते, अहो तुम्ही का आलात, मी घरी येतच होते, आता तर कुसुमताई धावत इथे आलो. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणताय की तुम्ही तिचे काका आहात आणि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही सोनलला तुमच्याकडे सुपरत करायचं आहे. तर आता सुरेश म्हणू लागतात, पण या सगळ्यावर विश्वास न ठेवण्यासारखं काय आहे, तुम्ही सांगा, मी कोणाची शपथ घेऊ. अहो माझा भाऊ म्हणजेच प्राचीचे वडील गेली कित्येक वर्ष आजारी आहे, परंतु सतत प्राचीच नाव घेत असतो. आणि जर आता मी त्याच्या लेकीला त्याच्या समोर नेलं तर त्याचा आजारपण कुठच्या कुठे निघून जाईल आणि म्हणूनच मला प्राचीला घेऊन जावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, हे बघा या सगळ्याचे मला पुरावे लागतील. जर पुरावे असतील तरच मी या गोष्टीवर विश्वास ठेवू शकेल, शिवाय मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पण. तर त्यावेळेस सुरेश आणि इन्स्पेक्टर शिंदे एकमेकांकडे पाहू लागतात. आता सुरेशला प्रियाने पढवलेले सगळे धडे आठवतात, कारण प्रियाने अगोदरच चांगलं पढवून त्यांना पाठवलेलं असतं. सगळी छान पद्धतीने त्यांची तयारी करून घेतलेली असते. प्रिया त्यांना म्हणालेली असते, ती सोनल कधी हरवली होती तर त्यावेळी सुरेश आठवतच म्हणतात की 2000. तर प्रिया म्हणते 2000 असं आठवून चालणार नाही, तर 2008 हे तुम्हाला अगदी ठामपणे उत्तर द्यावं लागेल. तर प्रिया त्यांना दुसरा प्रश्न करत म्हणते की ही सोनल कुठे हरवली आहे. तर त्यावेळी ते उत्तर देत म्हणतात की देवी आईच्या जत्रेत. तर प्रिया तिसरा प्रश्न करत म्हणते गावाचं नाव. तर त्यावेळी ते म्हणतात वडगाव. तर त्यानंतर प्रिया म्हणते मग या सोनलच्या आईबापांची नाव सांग. तर त्यावेळी ते सुरेश म्हणतात की रमेश कदम आणि सुनीता कदम. प्रिया पुढे त्यांना म्हणते की मग तू सोनलच्या नात्याने कोण लागतोस. तर ते प्रियाला उत्तर देत म्हणतात की काका. तर प्रिया म्हणते काका नाही, सखा काका असं म्हणत रियाने अगदी सगळी तयारी व्यवस्थित करून घेतलेली असते आणि मगच या 2 माणसांना तिने आश्रमात पाठवलेला असतो. तर आता सायली त्यांना म्हणते की तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात. तर त्यावेळी ते म्हणतात की माझं नाव सुरेश कदम आणि माझ्या भावाचं नाव रमेश कदम आणि माझी वहिनी सुनीता कदम. म्हणजेच हे दोघेही प्राचीचे आई बाबा. अर्जुन दुसरा प्रश्न करत म्हणतो की तुमचं गाव कोणतं. तर त्यावेळी ते म्हणतात की वडगाव. आता प्रियाने विचारलेले अगदी तेच प्रश्न सायली अर्जुन त्या व्यक्तींना विचारत असतात. तर अर्जुन पुढचा प्रश्न करत म्हणतो सोनल लहानपणी हरवली कशी. तर त्यावेळी ते म्हणतात आमच्या गावी देवी आईची जत्रा भरायची 2008 साली. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासोबत त्या जत्रेत गेलो होतो आणि त्यानंतर जत्रेत खूप मोठा स्फोट झाला आणि जत्रेत खूप मोठी आग लागली होती. आता या सगळ्याची पडताळणी करून घेण्यासाठी अर्जुन गुगलवर सर्च करतो की हे सगळं काही खरं आहे का. तर ज्यावेळी अर्जुन माहिती काढतो त्यावेळी अर्जुनच्या हे निदर्शनास येतं की हो 2008 साली वडगावच्या देवी आईच्या मंदिरात खूप मोठी आग लागली होती, स्फोट झाला होता. अर्जुन सायलीला म्हणतो की हो हे खरं आहे, यामध्ये कित्येक माणसं मेलीत, कित्येक माणसं आजारी पडलीत, कित्येक माणसं अंतरणला खेळली, तर कित्येक जण बेपत्ताही झालीत. तर त्यावेळी आता अर्जुन आणि सायली या गोष्टीवर विश्वास ठेवतात. तर सायली त्यांना प्रश्न करत म्हणते पण आग लागली होती तरीसुद्धा तुम्ही एवढ्या लहान मुलीचा हात सोडलात. मला एक सांगा नेमकी तुमची ताटातूट कशी झाली. तुम्ही तिचा हात घट्ट धरून ठेवला नव्हता का. तर अर्जुन प्रश्न करत म्हणतो हिच्या लहानपणीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे. तर त्यानंतर सायली त्यांना प्रश्न करत म्हणते ज्यावेळी तुमची ताटातूट झाली त्यावेळी तिने नक्की कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर अर्जुन पुढचा प्रश्न करत म्हणतो आणि हो हिच्या अंगावर कोणता बर्थ मार्क आहे का तिची जन्मखून. आता प्रियाने
हे तर सगळं पढवूनच पाठवलेलं असतं. त्यावेळी ते प्रियाला म्हणालेले असतात. प्राचीच्या आईने प्राचीचा हात अगदी घट्ट पकडला होता. आम्ही सर्वजण एकमेकांना सावरत होतो, परंतु त्यावेळी मात्र सिलेंडरचा स्फोट झाला आणि एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर बाकी सगळ्या सिलेंडरचे स्फोट झाले आणि सगळे चिकडे तिकडे पळापळ करू लागले. आणि या सगळ्यामध्ये प्राचीच्या आईचा हात कधी सुटला हे त्यांनाही कळालं नाही. त्यानंतर आम्ही प्राचीचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर साहेबांसमोर सुद्धा आम्ही विनंती केली, परंतु प्राची मात्र कुठेच सापडली नाही. या सगळ्यामध्ये आमची प्राची मात्र आम्हाला गेली कित्येक वर्ष सापडली नव्हती, परंतु आता प्राची आम्हाला सापडली आहे. तर आता प्रिया त्यांना म्हणते, पण या सगळ्यात तिची कोणती जन्मखून वगैरे? तर त्यावेळी ते म्हणालेले असतात, हो आहे ना. खरं तर ज्यावेळी ती जत्रेत होती त्यावेळी तिने कलरफुल ड्रेस घातला होता आणि तोच हा खोटो आहे. आणि मखूंच म्हणायचं तर तिच्या पाठीवर म्हणजेच तिच्या मानेवर एक प्रण आहे, कारण ती 2 वर्षाची असताना आम्ही फटाके उडवत होतो आणि त्यातीलच फटाका तिच्या मानेवर पडला आणि ती खूप भाजली होती बिचारी, आणि तो डाग अजूनही तिच्या मानेवर आहेच. तर आता अर्जुन प्राचीला विचारतो की प्राची अशी कोणती जन्मखून आहे का? तर त्यावेळी प्राची होकार देते. तर सायली म्हणते, हो मी सुद्धा बघितला आहे, भाजल्याचाच वरण आहे तो. तर त्यानंतर सायली सोनलला म्हणते, सोनल हे बाळा दाखवशील? आता सोनल तिचे केस बाजूला करते आणि तिच्या मानेवर असणारा भाजलेला तो डाग आता अर्जुनलाही दाखवते. परंतु हे सगळं घडत असताना एक व्यक्ती मात्र या सगळ्याचे खोटो काढत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सोनलचे काका म्हणून आलेली व्यक्ती सायली अर्जुनला म्हणते की मी माझ्याकडे असणारे सगळे पुरावे तुम्हाला दाखवले. इन्स्पेक्टर शिंदे यांनी सुद्धा सगळे पुरावे तुम्हाला दाखवले. सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली, तर तरीसुद्धा तुम्ही आमच्या प्राचीला आमच्या सोबत का पाठवत नाही आहात? तर त्यावेळी सायली म्हणते की तुम्ही जरा थांबा, मला मधुवंशी बोलू देत. तर दुसरीकडे रिया आता श्वेताच्या फोनची वाट पाहत असते. नागराज म्हणतो, ही श्वेता कधी फोन करणार आहे? तर राकेश शंका व्यक्त करत म्हणतो, पाठवलेला माणूस पकडला तर गेलेला नसेल ना? तर दुसरीकडे आता अर्जुन मधुभाऊ म्हणतो की चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी सगळे पेपर रिचेक केले आहे, त्यामुळे हा माणूस जे काही बोलतोय ते खरं बोलतोय. तर सायली मनाशीच या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि अर्जुनला म्हणते, माग मला का कोणास ठाऊक, मला असं वाटते की आपण सोनलला यांच्यासोबत पाठवण्याची घाई करतोय. तर दुसरीकडे प्रिया राकेशच्या अंगावर धावून जाते आणि राकेशला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, उगाच काही बोलायचं नाही, कारण या सगळ्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि हा प्लन सक्सेसफुल व्हायलाच हवा. तर आता प्रियाचा हा प्लन सक्सेसफुल होईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.